चाललेली घाण गणित, त्यांचे घाण सगळे जे व्यवहार आहेत सगळ्यांचेच, कोणी एकही त्याला अपवाद नाहीये. आत्ताच्या घटकेला तुम्ही हे सगळे धंदे थांबवा, लोकांच्या जमिनीची लूट थांबवा, सरकारी जमिनीची लूट थांबवा, गायरान जमिनीची लूट थांबवा, शेतकऱ्यांना जे छळताय ते थांबवा, शेतकऱ्यांच्या पैशाचे स्कॅम होत आहेत ते थांबवा, महसूल विभागाने त्यांचे जे स्कॅम आहेत ते थांबवा. कारण आताच्या घटकेला जो चाललंय हे मी जे दाखवणार आहे ते अतिशय भयानक प्रकार आहे, भयानक प्रकार आहे. आपल्याला काय सांगितलं गेलं की एक सरकारी जमीन 40 एकर आहे, त्याच्यात LOI घेऊन अमेडिया कंपनीने एक व्यवहार रजिस्टर 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी भरून तो असं सांगितलं गेलं की हा 500 रुपयाचा व्यवहार LOI मुळे त्यांना दिला गेला. म्हणून मी ऍप्लिकेशन टाकून ईमेल लिहिलं, RTI लिहिले आणि जो डेटा काढलाय महाराष्ट्राला खरं तर हदरवून टाकणार आहे की फ्रॉड वर फ्रॉड वर फ्रॉड हे अमेडिया कंपनीने कसं केलं याचा खुलासा मी आता काही मिनिटात करणार आहे. हे आहे ऍप्लिकेशन फॉर LOI जे अमेडिया कंपनीने केलं. ते आता मी तुम्हाला त्याचे डिटेल सुद्धा माझ्या ब्रॉडकास्ट जो ग्रुप आहे मीडियाचा त्याच्यावर टाकणार आहे. याच्यात अमेडिया कंपनी काय म्हणते LOI मागताना की आम्हाला एक डेटा सेंटर सुरू करायचंय, डेटा सेंटर सुरू करायचंय, जमीन विकत घ्यायची नाही. म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय, स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला वेवर द्या ही मागणीच मुळात नाहीये. मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचंय, त्यासाठी आम्हाला लागणारा LOI द्या. आणि त्याच्यात कुठली कुठली डॉक्युमेंट्स त्यांनी जोडली आहेत. पहिलं कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट, दुसरं प्रॉपर्टी कार्ड, रजिस्टर्ड लीज डीड, आता हे मी मुद्दाम वाचून दाखवतेय, लीज डीड त्यांनी सबमिट केलंय, ऍक्टिव्हिटी रिलेटेड सर्टिफिकेशन, ॲफिडेव्हिट, अमुक तमुक तमुक आणि कॉपी ऑफ MOA. आता जर याच्या मी तुम्हाला जी कॉपी दिली आहे त्याच्या तुम्ही पान नंबर 5 वर जा. त्या पान नंबर 5 वर एक ॲफिडेव्हिट आहे. ॲफिडेव्हिट ऑन ओथ म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की आम्ही हे डेटा सेंटर सुरू करतोय. या डेटा सेंटरमध्ये आम्ही डेटा मायनिंग करणार आहे. त्याच्यात आमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ते मी पूर्ण तुम्हाला वाचून मुद्दाम दाखवते. टू प्रोव्हाइड IT सर्व्हिसेस, टू इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी मेजर्स, टू ऑफर रिडंडंट इन्फ्रास्ट्रक्चर Tier 3 और Tier 4 फॅसिलिटीज, लँडला डॅश, बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही 98 लाखाची होणार आहे. फक्त 98 लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे. त्याच्यासाठी LOI द्या अशी मागणी अमेडिया तर्फे केली गेली आहे. म्हणजे LOI मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटच नाही, हा एक आणि मोठा फ्रॉड आहे. आणि मोठा म्हणजे हा खरं प्रत्येक गोष्टीत त्यांनी फ्रॉड 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 केलाय, दुसरं तिसरं काही नाही. एवढंच नाही, यांनी पान नंबर 7 वर टर्म शीट लावली आहे, एक टर्म शीट. हे कोणी दिली आहे टर्म शीट? शीतल तेजवानी आणि अमेडिया LLP मध्ये झालेलं टर्म शीट आहे की ही जमीन जी आहे ती शीतल तेजवानीच्या नावावर 40 एकर जमीन आहे आणि ती त्यांनी आम्हाला लीजवर 5 वर्षासाठी दिली आहे आणि इथे आम्ही डाटा सेंटर उघडणार आहे असं म्हणून LOI घेतलं. LOI हे दाखवून स्टॅम्प ड्युटी जी प्रचंड प्रमाणात लागणार होती ती 500 रुपयात केली गेली, ते LOI दाखवून. तर हे LOI कशासाठी होतं? याच्यापेक्षा मोठे फ्रॉड्स होऊ शकतात का? एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक यांचे सगळी झूट हे सगळं बाहेर येतंय. पहिलं त्यांनी जे म्हटलं ते खोटं,
त्यांनी जे रजिस्ट्रेशनचे जे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजयांना दिले की रेझोल्युशन पास केलं की तुम्ही LOI ची मागणी करा, हे ते LOI चे डॉक्युमेंट सरळ सरळ दाखवत आहेत की जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी हे वेव्हर मागितलंच गेलं नव्हतं, हे जमिनीसाठी व्यवहारच नव्हता, हा फक्त डेटा सेंटर उभा करतोय, त्याच्यासाठी आम्ही 98 लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला IT सेंटरचं तुम्ही LOI देण्यात यावं अशी ती मागणी होती. आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं 24 तारखेला त्यांना ते LOI दिलं गेलं, त्याच्या पुढे त्यांनी ते 500 रुपये भरून रजिस्टर केलं. इतकंच नाही, जे मी म्हटलं की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ताबा घेण्याचा व्यवहार, तिथे जाऊन ताबा मागण्याची जी प्रक्रिया होती ती याच वकिलांनी म्हणजे तृप्ता नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते, कारण त्यांनी पुन्हा ईमेल लिहून, तृप्ता ठाकूर यांनी ईमेल लिहून या LOI वरची परमिशन मागितली. तर हे सगळं जे आहे प्रचंड मोठं फ्रॉड आहे. आणि माझा सगळ्यात प्रश्न जो महत्त्वाचा होता, जो मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला, कलेक्टरांना 16 जूनला केंद्रीय प्रशासनाकडनं कळवलं जातं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा, सरकारने आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येतंय हे त्यांना कळवलं गेलं होतं. जून महिन्यापासून कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत, सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत, ते काहीही कारवाई करत नाहीत. माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही. एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं 14 जुलैला की याची विक्री झालेली आहे. आता विक्री झालेली आहे 40 एकर सरकारी जमिनीची, ज्याचं व्हॅल्युएशन 1800 कोटी आहे. आणि कलेक्टरांनी जूनपासनं नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही, असं होऊ शकेल का? हे आता प्रचंड गंभीर झालंय. फडणवीसांना माझी विनंती आहे, 24 तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या. आणि